जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन देवमूर्ती येथे झाले। आज 62 दिवस झाले, आज 63वा दिवस चालू आहे। तरीही शासन आमच्या जमिनीचं मूल्यांकन व्यवस्थित करत नाही का आणि आमच्याकडे जराही लक्ष देत नाही। आमच्या जमिनी ज्या 2 करोडच्या 1.5 करोडच्या ज्या जमिनी आहेत त्या 50 लाख रुपये 25 लाख रुपयाचे भाव काढता। जर ह्या भाव पण सगळे तुम्हीच ठरवता, सगळ्या गोष्टी तुम्हीच ठरवता। आम्ही आमच्या जमिनी ज्या आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहे, एकही याच्यामध्ये एकही व्यापारी नाही आहे। जेवढ्या पण या बाधित देवमूर्तीचे धरणे आंदोलन चालू आहे याच्यामध्ये जेवढे पण जमिनी बाधित शेतकरी आहे सगळे बाधित पूर्ण शेतकरीच आहे। याच्यामध्ये एकही उद्योगपती नाही। आणि या जमिनीला जिथं उद्योगपती आहे, सिडकोला बघा, याच्यामध्ये बाकी प्रोजेक्ट मध्ये जिथं उद्योगपती आहे तिथं तुम्ही ज्या जमिनी 50 लाखाच्या 1 करोडच्या आहे त्यांना 1.5 करोड 2 करोड रुपये भाव देता आणि आमच्या जमिनी एकदम कवडीमोल भावाने घेता। आणि ह्या जमिनी जर आमच्या आजोबांनी त्यांनी जशा कशा हाल अपेक्षा करून जशा कमवल्या त्या जमिनी जर आमच्याकडून हिसकावून घेत असेल तर कवडीमोल भावाने घेत असेल तर आम्हाला शेवटचा पर्याय हाच करावा लागेल। आमच्या जोपर्यंत आमच्या जमिनीला योग्य मूल्यांकन मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू असणार, नाही तर आम्ही डायरेक्ट असं जलसमाधीच घेणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।